आपल्या समोर येते सावनी रवींद्र. इन्होंने बहुत 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 ही अच्छे से गाया. गाने के हर एक बोलों को, उसका मूड, ये वो, और गाया तो गाया बहुत अच्छा. जो साथ दिया है पूरा रिदम फुल ये करके, पूरा एक रंग आ गया. और मतलब गाने का मूड बहुत अच्छा हुआ. और इसमें नो डाउट आपने बहुत ही अच्छा गाया. देयर इज नो सेकंड थॉट. गाणं कसं आहे, कमाल. तू सावनी खूप छान गायलीस, खूप छान आवडलं. माइंड ब्लोईंग. खूप ते एन्जॉय करत होते. हा तर जगलरी करत होता सत्या. शक्यच नाही ते हे बटन बंद करून दुसरा टोन चेंज करून लगेच दुसरं हे करणं. खरंच आहे, खरंच. आणि मी खरं सांगू, तुमचं सगळ्यांचं का अभिनंदन, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे इंडस्ट्रीत प्यारेबाईंच्या ऑर्केस्ट्रामध्ये किती म्युझिशियन असतात आणि त्यांचं गाणं आपल्या या 10-12 जणांमध्ये परफॉर्म करायचं म्हणजे आपली काय वाट लागते. त्यामुळे सत्या तू तर कमाल. सगळ्यांनीच मस्त. दत्ता सुपर. मला एक आठवतं असंच आमचं गाणं अगं बाई अरेच्या फिल्म करताना आम्ही गाणं करत होतो चमचम. आणि त्या चमचम या गाण्याचं पुढे जाऊन काय होणार आहे आम्हाला काहीही माहीत नव्हतं. आणि ते गाणं मला आठवतंय की त्या गाण्याचं मिक्सिंग आम्ही करत होतो आणि तेव्हा आमचे मित्र आणि ऑफकोर्स प्यारेबाईंचे आणि आमचे पण जितके आमचे संबंध तितकेच प्यारेबाईंचे ते सुद्धा फॅन आहेत, राज ठाकरे, हे प्यारेबाईंना स्टुडिओत घेऊन आले आणि
आमची वाट अशी लागलेली की ऐकायला कोण येतंय, हे कोणाला काय ऐकवणार आहेत. आम्ही म्हटलं पण राजसाहेब ते अजून मिक्स नाहीये, फायनल मिक्स नाहीये, कशाला उगाच त्यांना, आपण फायनल झाली की जाऊयात त्यांच्याकडे वाटल्यास. ते म्हणे नाही आपण ऐकूयात, आपण कसं वाटतंय काय वाटतंय. आणि मला आजही आठवतं, आले प्यारे भाई, बसले शांतपणे, गाणं प्ले झालं, बसले होते असे मिक्सरच्या समोर, मी मागेच कोपऱ्यात, डेरिंगच नाही, आणि डोळे मिटून ऐकत होते चमचम गाणं. गाणं संपलं, 1.5 मिनिटांनी डोळे उघडले आणि विचारलं त्यांना की राजसाहेबांनी कसं वाटलं. प्यारेबाई म्हणे हे इतकं छान केलंय या पोरांनी की आता घरी जाऊन इतकं चांगलं मला काहीतरी करायला लागेल, त्याशिवाय मला चैन मिळणार नाही. इतकं भारावून गेलो आम्ही की अशा पद्धतीचा विचार सुद्धा करण्यासाठी एक किती मोठं मन पाहिजे. कलाकार सोडा, माणूस म्हणून तो माणूस, ते मन किती मोठं पाहिजे. अशा पद्धतीने ॲप्रिसिएशन आमचं पहिलंच यांच्याकडून झाल्यानंतर ते गाणं आणि अगबाई अरेच्चाची सगळीच गाणी लोकांनी अक्षरशः यांचा आशीर्वाद मिळाल्यासारखं झालं. आणि त्यानंतर जी सुरुवात झाली ते आजपर्यंत बाप्पाच्या कृपेने तसंच चालू आहे. मैं बताऊं आपको, लोग समझते हैं ना कभी भी, वो कभी गुरूर नहीं करना चाहिए कोई चीज़ का. लाइफ जो है ऑलवेज लर्निंग. कोई आदमी सोचेगा ना कि मैंने कर लिया, नहीं. छान गायलीस, जबरदस्त अप्रोच, सुपर्ब. तुला त्याच्याबद्दल तर तुला कधीच काही बोलण्याची गरज नाही ॲक्च्युली. ते तुझ्याकडे तो ठसका मस्त सुपर्ब. आणि मला ओव्हरऑल मजा आली विथ द म्युझिशियन्स ऑल्सो. आणि तुझं ॲज अन प्रेझेंटेशन सुद्धा सुपर्ब. आनंद वाटला की तुझं कमबॅक वाटतोय मला. आणि मला त्या गोष्टीमुळे एक स्वतःला मी जास्त शांत केलं. आणि मला त्या गोष्टीमुळे मी म्हणजे जज म्हणून एक वेगळा भाग, पण एक आय कॅन से भाऊ म्हणून मला खूप आनंद वाटला. व्हेरी गुड, सुपर, कीप इट अप. मी एक किस्सा प्यारेजींचाच कडनं ऐकलेला होता कधीतरी, की जेव्हा हे आले इंडस्ट्रीत काम सुरू झालं यांचं, लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी नावाने लोक त्यांना संबोधायची. थोड्या दिवसांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल, नंतर लक्ष्मी प्यारे. जशी प्रसिद्धी वाढत गेली तसे अजून घरातले होत गेले. अगदी म्हणजे आतापर्यंत आपण सगळे त्यांना LP म्हणायला लागतो. प्रत्येक वेळेला त्यांनी जी या त्या प्रत्येक फिल्ममध्ये, म्हणजे अगदी सौदागर किंवा मी मगाशी पण त्यांना एक गोष्ट सांगत होतो की हे शक्य नाही विचार करणं. ढिंग टांग ढिंग ढिंग टांग, ह्या युजनेस आम्हाला दाखवलं कोणी. उठा तलवार तू, नुसत्या हमिंगने काय फरक पडू शकतो त्या अख्ख्या सीनला. एक फक्त डोळा उघडतात अमिताभ बच्चनचा तिकडे, एक अशी वाफ येते. काय त्या डिरेक्टरची सोच असेल आणि काय ते बॅकग्राऊंड करताना काय विचार असेल की बाप रे काय होत असेल ते. हा विचार कुठनं आणायचा, तो आम्ही कुठनं शिकलो असतो सगळ्यांनी. कुणीतरी त्याची एक बोट धरून दाखवायला लागतं ना की बाबा हे बघ, ह्याला आयफेल टॉवर म्हणतात. आपण साऊंड पाहतो पण तो विचार नाही पाहत. हे मस्त वाटतंय पण ते आलं कुठनं हे जास्त महत्वाचं आहे. ते जे येतं ते देव देतो आणि ते आमच्यासारख्यांना तरी यांनीच दाखवलं. म्हणजे मी खरं सांगतो, खूप आभारी आहे आमची सगळी पिढी. थँक्यू सो मच. मार्क्स बघूया अजय. वेलकम बॅक. ध दिलाय अजयनी. अतुलने पण ध दिलाय. नमस्कार, मी सावनी रवींद्र. माझा कोड नंबर आहे 5. माझं गाणं जर तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की वोट करा. वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 5 आणि पाठवा 57575 वर. आणि आयडिया मोबाईल धारकांनी वोट करण्यासाठी टाईप किंवा कॉल करा ZMSGP स्पेस 5 आणि पाठवा 55456012 वर.